नमस्कार मंडळी, कशा आहात? तर चला अजून एक नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग आहे सकाळचं माझं शॉपचं रुटीन. तर आता मी शॉपवर चाललेले आहे आणि तुम्ही बघू शकताय की माझं शॉप घरापासून किती लांब आहे. मी मधले व्हिडिओ कट केलेला आहे, तर नाही म्हटलं तर 3-4 किलोमीटर आहे माझ्या घरापासून ती शॉप. तर हा बघा, आमच्या घरापासून थोड्या अंतरावर हा चौक आहे आणि हे आमच्या शॉपचा रस्ता. हे बघा, उजव्या बाजूने माझं शॉप चालू होईल आता. तर हे माझे 2 शॉप आहेत. सकाळी 10 ते संध्याकाळी 10 माझं रुटीन असते शॉपचं. तर 2 शॉप सांभाळावं लागतात. पहिलं शॉप आहे माझं आणि पलीकडे एक आहे. असे 2 शॉप सकाळी ओपन करावं लागतं. सकाळी ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत दिवसभर दुकानातच असतो आम्ही. येतानाच मी डबा वगैरे सगळे घेऊन येते. ते तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी टाकलेलं आहे ते रुटीन माझं. सकाळी उठल्यावर काय काय करते आणि कसा डबा घेऊन जाते ते मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. ह्या व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ मी काय दाखवणार नाही आहे. तर हे आहे माझा शॉप नंबर 1. या दुकानातले सर्व सामान बाहेर काढावं लागतं. या दुकानात मी सर्व आपले कंपनीचा माल ठेवते. चप्पलचे, वाकुरूचे, पॅरागॉनचे, VKCचे असे सर्व ब्रँडेड कंपनीचे मी ह्या शॉपमध्ये ठेवते. हे शॉप नंबर 2. मी बघू शकता CSL कोणतेही फॅन्सी चप्पल फक्त 150 रुपयाचा आवड आहे माझ्या ह्या दुकानाचा. तर दुकानातलं सर्व सामान असं बाहेर काढायला लागतं. हा स्टँड पण खूप जड आहे, तर रोजाला उचलायचं आणि रोज ठेवायचं. मला तर बाबा हे ठेवताना नाकीनं मिळतं, कारण खूप जड आहे. माझ्यापेक्षा ते खूप जड आहे, तरी पण काय करायचं, ठेवायचं लागतं ना. तर नंतर असं फ्लोअर मशीन मारावं लागतं, कारण दुकानाच्या पुढे खूप धूळ असते आणि मेन रस्ता असल्यामुळे ना मोठे मोठे गाड्या जाताना गाडी वगैरे सगळे धुळा सगळं दुकानात असतं. आणि हे माल वरती लावल्यामुळे ना तेच माल धूर येऊन बसलेलं असते, त्यामुळे सारखं फ्लोअर मशीन मारायला लागते. आणि स्टँड पण बाहेर असतं ना, त्यामुळे स्टँडवर पण खूप धुरळा बसलेला असतो. दिवसातून 10-12 वेळ तरी फ्लोअर मशीन मारावंच लागते. बघा तुम्ही मोबाईलमध्ये पण दिसतो हा धुरळा किती आहे. तर या दुकानातसुद्धा बॉक्स आहेत. बॉक्समध्ये सुद्धा धूळ खूप साचलेली असते, कारण बॉक्समध्ये पण जाऊन बसलेलं असते धूळ. सारखं झाडावं लागतं बॉक्समध्ये पण, नाहीतर आतले चपला खराब होतात. तर धुळ्याने मला शिंक पण यायला लागलं. एवढं धुळा असते, तुम्हाला पचणार नाही, खरं ते खूप धूळ असते इथं. सारखं दिवसातून नाही म्हणजे ते 10-12 मारायचं लागतं मला त्या शॉपमध्ये आणि ह्या शॉपमध्ये. दिवसभर बसतो ना तर खूप त्रास होतो धुळ्याचा. सारखं झाडायचं, प्रत्येक चप्पल झाडायचं, बॉक्स झाडायचे. झाडणं सारखं झाडत बसावं लागतं मला. काय करायचं, रस्ता जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे आपल्याला करायचं लागणार. नंतर मग झाडू वगैरे घेऊन त्याने लोटून काढावं लागते सगळं. स्वतःचं रुटीनच आहे माझं रोजचं दुकानातलं. ऊन पण आता उन्हाळा चालू झाल्यासारखं ऊन पडलेलं आहे, नंतर पूर्ण दुकानात ऊन येतं. कुठला माल लावायचा कुठला नाही सगळं बघावं लागतं. हे बघा, इथे साईज वाईज मी ठेवलेलं आहे दुकान.
1चं तुम्हाला दाखवलं आणि हे दुकान 2चं. आता इथं थोडा थोडा माल संपलेला आहे, ते लावणार आहे मी. दिवसातून ते 10-12 जोडे जातातच, त्यामुळे ते माल गेले की तिथं दुसरा लागतं. ते दुपारी हे माझं रुटीन, दुपारचं दिवसभर बसलं की चेहरा लावत असतो. सकाळी फ्रेश वाटतं, पण दुपारी खूप कंटाळा येतो दिवस जात नाही दुपारचं. नंतर फॅन लावून बसावं लागतं, कारण खूप गरमी येते. आणि आमचं कसं नगरपालिकेचे एक टोके आहेत, ते लायसनचे. हे माझ्या भावाचं शॉप आहे शेजारी. त्याला म्हटले सेल्फी काढायचं, तिथे पोज देणार, पोज देतो. फोटो काढायचा. हॅलो हावरी पटे हाऊ आर यू? इधर बैठना. इधर बड़ा क्या नहीं, इधर छोटा क्या. कॉमेडी मॅन आहे. अशा प्रकारे आम्ही बहीण भाऊ एक सिलाई शॉपमध्ये आहोत. आणि माझ्या मिस्टरांचे तिकडे शॉप आहे. तर संध्याकाळच्या टायमाला माझं डोकं खूप उठलेलं होतं, तर एक गोळी खाल्ली आणि नंतर संध्याकाळी रात्रीचं दुकान बंद करायला घेतले. पुन्हा फायनली रात्र झाली. दिवसभर दुकानावरच आम्ही डबा आणते, डबा जेवते. माझं शॉपवरचं डेली रुटीन तुम्हाला शेअर केले आहे. तर कसा वाटला चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला बाय. श्री स्वामी समर्थ.